कचरा झाला पाहिजे। एखाद्या गावाचा पुरामुळे जर त्याचा संपर्क तुटला तर त्या ठिकाणी अन्नधान्य, औषधं, सगळी जी काय अत्यावश्यक व्यवस्था आहे ती करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत। NDRFच्या काही टीम ज्या आहेत त्या तैनात अगोदरच करण्याच्या सूचना दिल्यात। यामध्ये मोठ्या प्रमाणावर लष्कर, नेव्ही आणि एअरफोर्स आणि कोस्ट गार्ड यांनी देखील त्यांची सर्व बोटी आहेत, हेलिकॉप्टर्स आहेत, या सर्वाची तयारी अतिशय उत्कृष्टपणे केलेली आहे। त्याचं नियोजन केलेलं आहे आणि रेल्वेच्या माध्यमातून देखील कुठेही दरडी कोसळू नये याचं देखील नियोजन केलंय। गेल्या काही वर्षामध्ये जिकडे लँडस्लाइडिंग होतं, भूस्खलन होतं, असे जे ठिकाणं आहेत ते आयडेंटिफाय केलेले आहेत। लँडस्लाइडिंग एरियामधून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून कुठेही जीवितहानी होऊ नये अशा प्रकारचं सगळं नियोजन करावं अशी चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे। म्हणजे आपत्ती व्यवस्थापन चोख प्रकारे त्याचं नियोजन व्हावं अशा प्रकारचा चर्चा या आढावा बैठकीमध्ये झाली। सर, महाराष्ट्राच्या अनेक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे। दुसरं काय? धोकादायक इमारतीचा मोठा प्रश्न। धोकादायक इमारतींच्या संदर्भात देखील सूचना दिलेल्या आहेत की स्ट्रक्चरल ऑडिट करा। ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांनी स्वतःहून महापालिकेच्या, नगरपालिकेच्या वतीने ते स्ट्रक्चर ऑडिट करावं आणि अति धोकादायक जर इमारत असेल आणि त्या इमारतीला धोका असेल तर त्या इमारतीमधली रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवणं, त्याचं योग्य नियोजन करणं, त्याची सर्व व्यवस्था करणं अशा प्रकारच्या सूचना देखील त्यासाठी महापालिका आणि शासन पूर्णपणे त्यांचा जो काही जवाबदारी है ते उचलने देखिल सूचना में दिलेल्या है। सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज जो मीटिंग हुई काफी लंबी मीटिंग हुई सर, कई मंत्रियों से आपकी मुलाकात हुई, तो क्या जो है बातें हुई? क्या ये आपत्ति व्यवस्थापन की बैठक थी। प्री मानसून वर्क जो है उसकी तैयारी, उसका नियोजन, इसके ऊपर बैठक थी। सभी विभाग के जिलाधिकारी, सभी विभागीय आयुक्त, सभी जिलों के कलेक्टर, सभी सेक्रेटरी, वरिष्ठ अधिकारी, आर्मी, नेवी, एयरफोर्स, कोस्ट गार्ड, NDRF, SDRF, रेलवे के अधिकारी, जो ये आपत्ति व्यवस्थापन से संबंधित है ऐसे सभी वरिष्ठ अधिकारी आज बैठक में थे। बारिश में कहीं पर भी पानी जमा होकर लोगों को तकलीफ ना हो ऐसी व्यवस्था करने की सूचना दी है। उसमें रोड रिपेयरिंग हो, नाला सफाई हो, बिल्कुल लैंडस्लाइडिंग का जो एरिया है वहाँ भी लैंडस्लाइडिंग एरिया में जो लोग रहते हैं उनको सुरक्षित जगह पर उनकी व्यवस्था करना, वहाँ खान पान की व्यवस्था करना, वो नियोजन करना, ये सभी सूचनाएं आज की आपत्ति व्यवस्थापन बैठक में दी है। और इसमें NDRF, SDRF पूरी तरह तैनात है। आर्मी, नेवी, एयरफोर्स, कोस्ट गार्ड अपने अपनी बोट्स है, हेलीकॉप्टर्स है, ये पूरी तैयारी उन्होंने करी है। किसी भी तरह से जीवित हानि ना हो इसकी सभी व्यवस्था और नियोजन के बारे में चर्चा आज बैठक में हुई, इसलिए ये बैठक बहुत ही महत्वपूर्ण बैठक थी। काय उपाययोजना केली जाते या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आणि धोकादायक इमारतींचं ऑडिट करण्याच्या सुद्धा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये नेमक्या काय उपाययोजना केल्या जातील याचा आढावा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी घेत काही महत्त्वाचे आदेश दिले। बघूया 100% बातम्या। पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडीचे सूर उमटू लागलेत। राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर अप्रत्यक्षपणे दावा केल्यानं हा वाद पेटलाय। त्यामुळे आगामी काळात या जागेवरून महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही।
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडी धुसफूस काही थांबायचं नाव घेत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसनं या जागेवर दावा केल्यानंतर हा वाद आणखीनच चिघळलाय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी यावर खोचक ट्विट करत मवियातील दोन्ही काँग्रेसचे कान टोचलेत. कसेल त्याची जमीन याप्रमाणे जो जिंकेल त्याची जागा हे सूत्र ठरलं तर कसबाप्रमाणे पुणे लोकसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडी सहज जिंकेल. जागांचा आकडा वाढवण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा या सूत्रानं महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाला थोडा त्याग करावाच लागेल. जय महाराष्ट्र. पुणे में मेरिट कांग्रेस का है, तो मुझे लगता है की पुणे कांग्रेस को मिळणार. वेगवेगळे नेते आपल्या परीने बोलत असतात, त्याचा अर्थ तो वाद आहे असं समजण्याचं कारण नाही. एकत्रित बसले की आमचे सगळे वाद मिटतात. मवियातील ही रस्सीखेच तुटेपर्यंत ताणते की सामोपचाराने यावर तोडगा निघतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. देशात लोकसभा निवडणुकीला अजून वर्षभराचा कालावधी आहे, तर त्यानंतर 6 महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र या दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची शक्यता असल्याचं वृत्त हे सामनात प्रसिद्ध झालं. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग आतापासून कामाला लागल्याचं बोललं जात आहे. देशात लोकसभा निवडणुकीला अजून वर्षभराचा कालावधी आहे, तर राज्याची विधानसभा निवडणूक त्यानंतर 6 महिन्यांनी होणार आहे. मात्र या दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची शक्यता असल्याचं वृत्त सामनात प्रसिद्ध झालंय. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग आतापासून कामाला लागल्याचा दावा वृत्तात करण्यात आलाय. सर्वच पक्ष कधी निवडणुका लागू देत आम्ही तयार असल्याचा दावा करतायत. जर एकत्रित झाली तर आमच्या सरकारचं सुद्धा मत आहे की जो निवडणुकीसाठी खर्च आणि मॅन पॉवर जी वापरले जाते त्यालाही कुठे ब्रेक बसेल. तुम्ही काय करायचं असेल ते करा बाबांनो, आम्ही पण पूर्ण तयारीनिशी आहोत आणि जे कर्नाटकात झालं तेच महाराष्ट्रात होईल अशी आम्हाला खात्री. एक देश एक निवडणूक ही संकल्पना पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच मांडली आहे. देशात कायम निवडणुकांचं वातावरण असतं, त्यामुळे विकास कामांना खीळ बसते असा त्यांचा युक्तिवाद आहे. त्यातच निवडणूक आयोग तयारी करत असल्याच्या वृत्तानं लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या चर्चांना आणखी बळ मिळतंय. उद्धव ठाकरे यांच्या गटाचा राष्ट्रवादीत विलिनीकरणाचा प्रस्ताव असल्याचा आरोप हा आमदार नितेश राणेंनी केला. ठाकरे गटाचे उमेदवार आगामी निवडणुकीत घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचा टोला त्यांनी लगावला. विलिनीकरणाच्या या आरोपानं राणेंनी नव्या चर्चेला तोंड फोडलं. शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदेंचा असल्याचा फैसला निवडणूक आयोगानं दिला. उद्धव ठाकरे यांच्याकडे ना शिवसेना राहिली आहे ना पक्षाचं निवडणूक चिन्ह. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ठाकरे गट कोणत्या चिन्हावर लढणार असा प्रश्न निर्माण झालाय. त्यातच भाजप आमदार नितेश राणेंनी ठाकरे गट आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत विलीन करण्याचा प्रस्ताव असल्याचा टोला लगावलाय. नितेश राणेंच्या या टीकेला ठाकरे गटानं जोरदार पलटवार केलाय. एक प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेलेला आहे, ते उभाटा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात असलेली शिवसेना ही राष्ट्रवादीमध्ये विलीन करावी. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भवितव्याचा विचार करावा, शिवसेनेचा विचार करू नये. शिवसेना समर्थ आहे स्वतःचा विचार करायला. त्यांनी आतापर्यंत किती घड्याळ बदलली, किती हात बदलले, ह्या सगळ्या गोष्टी जगजाहीर आहेत. ठाकरे गटाकडे असलेलं मशाल हे चिन्ह कायमस्वरूपी नाहीये. त्यामुळे आगामी निवडणुकीत उमेदवार उभे करताना चिन्हाचा प्रश्न ठाकरे गटासमोर असणार आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या 16 आमदारांचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. त्यात आता ठाकरे गटानं शिंदेच्या शिवसेनेला इशारा दिलाय. शिंदेच्या शिवसेनेनं आता जास्त आवाज वाढवला तर ते भाजपचं शिंदेसह 16 आमदारांना पात्र ठरवेल असा टोला ठाकरे गटानं लगावला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या आधीच ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेत कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय. 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलंय. त्यामुळे या संदर्भात आता अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कायदेशीर बाबींचा अभ्यास सुरू केलाय. पण त्यातच आता ठाकरे गटानं शिंदेच्या शिवसेनेला इशारा दिलाय. सध्या भाजप आणि शिंदेमध्ये धुसफूस दिसते असं म्हणत शिंदेच्या आमदारांनी जास्त आवाज वाढवल्यास भाजप त्यांना अपात्र करेल असा इशारा परवांनी दिलाय. गपचूप नाक मुठीत धरून भाजप जे म्हणेल ते ऐकण्याशिवाय यांच्या समोर काही पर्याय राहिलेला नाही. आम्ही एक केलेला उठाव सत्तेमध्ये पुन्हा आम्ही मुख्यमंत्री झालो. मुख्यमंत्री आम्ही पाय नाही दाबले, आम्ही पाय नाही चेपले, आम्ही करून दाखवलं. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. पण याचा निकाल लागण्यापूर्वी ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेत दावे प्रतिदावे सुरू झालेत. त्यामुळे 16 आमदारांच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय.
आरपीआयचे नेते रामदास आठवलेंनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना एक खुली ऑफर दिली आहे। प्रकाश आंबेडकरांनी आपल्या सोबत यावं, मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो, आपण दोघे मिळून भाजपसोबत राहूया असं थेट आव्हान हे आठवलेंनी आंबेडकरांना केलंय। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे। शिर्डीत आंबेडकरांच्या रिपब्लिकन पार्टीचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात आठवलेंनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांना थेट ऑफर दिली आहे। तुम्ही माझ्या सोबत या, आपण भाजपसोबत जाऊया अशी साथ आठवलेंनी आंबेडकरांना घातली आहे। मला माननीय प्रकाश आंबेडकरांना सांगायचं आहे, तुम्ही जिकडे तिकडे फिरू नका, इकडे तिकडे फिरून तुम्हाला काही मिळणार नाहीये। तुम्ही माझ्यासोबत या, मी तुम्हाला बीजेपीकडे घेऊन जातो आणि आपण दोघांनी मिळून भारतीय जनता पार्टी सोबत राहूया। वंचितची ठाकरे गटासोबत युती असली तरी मवियामध्ये वंचितच्या सहभागाचं घुंगडं भिजत पडलंय। अशात आता जुन्या दोस्तानं प्रकाश आंबेडकरांना साथ घातल्यानं चर्चा सुरू झाली आहे। वंचित आणि ठाकरे गटाच्या एकत्र येण्यानं राज्यात पुन्हा शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग पाहायला मिळाला। ही युती निवडणुकीत कायम राहिल्याचा त्याचा भाजपला फटका बसेल असं सांगितलं जात आहे। त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा कमजोर करण्यासाठी भाजपशी आघाडी केलेले आठवले प्रकाश आंबेडकरांना भाजपकडे खेचण्याची फिल्डिंग तर लावत नाहीयेत ना, हा प्रश्न पडतोय। साई रिसॉर्ट प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते अनिल परबांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। या प्रकरणी किरीट सोमय्या यांना माफी मागावी लागेल किंवा मानहानीपोटी 100 कोटी द्यावे लागतील असं अनिल परब यांनी म्हटलंय। गेल्या काही दिवसापासून कोकणातील साई रिसॉर्ट चर्चेत आहे। या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अनिल परबांविरोधात किरीट सोमय्या यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या। हरित लवादामध्ये साई रिसॉर्ट बाबतची याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र सोमय्या यांनी ही याचिका मागे घेतली आहे। यावरून अनिल परबांनी सोमय्यांवर निशाणा साधलाय। सोमय्यांना खोटे आरोप करण्याची सवय असल्याची टीका केली आहे, तर किरीट सोमय्यांनीही परबांवर पलटवार केलाय। मला पूर्ण खात्री आहे किरीट सोमय्यांना एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल किंवा मी जो 100 कोटीचा दावा केलाय ते 100 कोटी द्यावे लागेल। मुंबई उच्च न्यायालय ने इसके ऊपर सुनवाई चल रही है। इसलिए टेक्निकल लीगल प्रोसीजर से अब एनजीटी में यह याचिका वापस। साई रिसॉर्ट प्रकरणी हायकोर्टातही सुनावणी सुरू आहे। त्याचा निकाल येईपर्यंत अनिल परब आणि किरीट सोमय्यातील आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू राहणार आहे। नागपुरातील कोराडीमध्ये नव्या औष्णिक विद्युत प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागलाय। या प्रकल्पाबाबतच्या जनसुनावणीमध्ये गोंधळ झाला। या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणार असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात आणखी 1360 मेगावॅटचा नवा प्रकल्प आणण्यासंदर्भात महाराष्ट्र पर्यावरण नियंत्रण मंडळानं जनसुनावणी आयोजित केली। या जनसुनावणीमध्ये ज्या लोकांना प्रकल्पासंदर्भात आक्षेप आहे त्यांनी आपला विरोध नोंदवायचा होता। कोराडी प्रकल्पाबाबत जनसुनावणी सुरू असताना काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट करत यावेळी बहिष्कार टाकला। काँग्रेसचे आमदार आणि पदाधिकारी या जनसुनावणीतून बाहेर पडले। पहिले त्या गोष्टींचा निपटारा लावा की खरंच इथे जे एक्झिस्टिंग प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे पोल्युशन आहे काय, तो निपटारा लावल्यानंतर नवीन जनसुनावणी घ्यावी। शेतकऱ्यांना प्रदूषणमुळे त्यांच्या पिकाला फटका बसू नये आणि त्यांना पिकाच्या नुकसान भरपाई अद्याप देण्यात आली नाही। आदित्य ठाकरेंनी या प्रकल्पाला जाहीर विरोध केलाय, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा प्रकल्प पारशिवनी इथे व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। या प्रकल्पाला होणारा वाढता विरोध पाहता विरोधकांची समजूत काढण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारपुढे असणार आहे। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त पदाचा वाद थांबायचं नाव घेत नाहीये। धरणं आंदोलनाचा चौथा दिवशी ग्रामस्थ आणखी आक्रमक झाले। जेजुरीतील ग्रामस्थांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली। जेजुरी विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीवर अजित पवारांनीही नाराजी व्यक्त केल्याची माहिती ग्रामस्थांनी या भेटीनंतर दिली आहे। जेजुरीकर मंगळवारी विधानभवनावर मोर्चा काढणार आहेत। या वादावर तोडगा निघत नसल्यानं हे आंदोलन दिवसेंदिवस आणखी तीव्र होताना दिसतंय। विश्वस्त नियुक्तीचा निर्णय मागे घेतला नाही तर आगामी काळात गाव बंद करण्याचा इशारा जेजुरीकरांनी दिलाय। तसंच आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आलाय। जोपर्यंत न्याय मिळत नाही ग्रामस्थांना तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन हे कायम राखलं जाईल। या महाराष्ट्राच्या जनतेवर आणि जेजुरीकरांवर अन्याय करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे। मी स्वतःही त्यांना तातडीने पत्र पाठवणार आहे। सध्या जेजुरीत येळकोट जय मल्हार ऐवजी निषेधाचा सूर ऐकायला मिळतोय। त्यामुळे आता सरकार या आंदोलनाची दखल घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे। दिल्लीच्या शहाबाद डेअरी परिसरामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे। एका अल्पवयीन मुलीची चाकून सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे।
मृत अल्पवयीन मुलगी आणि मारेकरी साहिलची मैत्रीण होती, मात्र रविवारी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला। अल्पवयीन मुलगी एका मैत्रिणीकडे जात असताना साहिलनं तिला रस्त्यात अडवलं। दोघांमध्ये यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली। त्यानंतर संतापलेल्या साहिलनं भर रस्त्यात मुलीवर तब्बल 20 वेळा चाकून सपासप वार केले। त्यानंतर दगडानं ठेचून तिची हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी मारेकरी साहिलला अटक केली। त्याला फाशी व्हावी अशी मागणी मुलीच्या पालकांनी केली आहे। हमें सर इंसाफ चाहिए, जो है उसको पूरी जिंदगी की सजा या तो फांसी की सजा हो। ये जानकार थे, इनकी पहले से दोस्ती थी आपस में। धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार घडत असताना कुणीही त्या मुलीच्या मदतीसाठी धावलं नाही किंवा त्या मारेकऱ्याला रोखलं नाही। त्यामुळे या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होतोय। पुण्यात मागील काही दिवसापासून गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे। त्यात प्रेम प्रकरणावरून खुनाच्या घटना देखील वाढल्यात। पुणे जिल्ह्यातील वाघोलीमध्ये प्रेम प्रकरणातून प्रेयसीनं प्रियकराचा खून केल्याची घटना समोर आली आहे। प्रियकर आणि प्रेयसी दोघेही काही दिवसापासून वाघोली परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते। दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्यानं दोघेही एकत्र राहायचे। मात्र सोमवारी पहाटे रक्ताच्या थारोळ्यात प्रियकराचा मृतदेह सापडला। प्रेयसीनं घरातील भाजी कापण्याच्या चाकूनं प्रियकरावर वार केल्याचं दिसून आलं। प्रियकराला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता। संबंधित प्रेयसीही यात जखमी झाली आहे। दोघांच्या भांडणात प्रेयसी जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे। हा सगळा वाद नेमका कशामुळे झाला याचं कारण मात्र समोर आलेलं नाहीये। पुण्यात भरधाव वेगानं बेदरकारपणे वाहन चालवण्याचे प्रकार सातत्यानं वाढत आहेत। बेदरकार बाईक स्वारामुळे एका महिलेला आपला प्राण गमवावा लागलाय। या पार्श्वभूमीवर भरधाव वेगांवर चाप लावण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी पुणेकरांकडून केली जाते। पुण्यातल्या कर्वेनगर इथल्या हिंगणे कॉलनीत घडलेली ही धक्कादायक घटना। भरधाव वेगात एका बाईकस्वारानं रंजना वसवे या महिलेला धडक दिली। या धडकेमध्ये जखमी झालेल्या रंजना यांचं निधन झालंय। पोलिसांकडून या युवकावर कारवाई करण्यात आली। पुण्यातल्या कर्वेनगर परिसर आणि उपनगरात अल्पवयीन मुलांकडून बेफाम पद्धतीने गाड्या चालवल्या जात आहेत। यावर आळा घालण्याची मागणी होतीये। कोणी गाड्या रेस करते का ते बघितलं पाहिजे। गाड्या कोणी भरधाव वेगानं चालवते का त्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे। अशा प्रकारे अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर सारख्या ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। तुम्ही तुमच्या मुलाच्या हातात खेळण्यासाठी मोबाईल देत असाल तर सावधान। चार्जिंगला लावलेल्या मोबाईलशी खेळताना मोबाईलच्या बॅटरीच्या झालेल्या स्फोटात एका चिमुरडी जखमी झालेली आहे। या मुलीवर जेजे रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। सध्याच्या जमान्यात मोबाईल हा अविभाज्य भाग बनलाय। अनेकदा मोबाईल चार्जिंगला लावून अनेक जण बोलत असतात। असाच काहीचा प्रकार चार्जिंगला लावलेल्या मोबाईलशी खेळताना बॅटरीच्या झालेल्या स्फोटात 6 वर्षीय अनिता वाघमारे ही चिमुरडी जखमी झाली आहे। या चिमुकलीच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर अशा घटना टाळण्यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे। मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना बोलू नका। फोन अति तापमानात किंवा थेट सूर्यप्रकाशात ठेवणं टाळा। मोबाईलचा ओरिजिनल चार्जर वापरा। बॅटरीशी छेडछाड करू नका। फोन अति गरम होत असल्याचं जाणवत असेल तर काहीतरी समस्या आहे हे समजावं। बॅटरी किंवा बॅकअप पॅनल फुगलेलं दिसत असल्यास फोन चार्ज करणं टाळा। अशा परिस्थितीत फोन सर्व्हिस सेंटरला घेऊन जा। अनेकांना आकर्षित करणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींसोबत आता QR कोड देणं हे बंधनकारक असणार आहे। 1 ऑगस्ट पासून हा नियम लागू होणार आहे। महारेरानं याबाबतचं पत्रक जारी केलं। मार्च अखेरपासून नव्यानं नोंदणी करणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी पत्रासोबतच प्रकल्पांचा समग्र तपशील असलेले QR कोड द्यायला महारेरानं सुरुवात केली आहे। महारेराकडे नोंदणीकृत जुन्या प्रकल्पांनाही महारेरानं QR कोड उपलब्ध करून दिलेत। या QR कोडमुळे घर खरेदी करणाऱ्यांना गृहनिर्माण प्रकल्पाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे। यात प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प कधी पूर्ण होणं अपेक्षित आहे, प्रकल्प कधी नोंदवला गेला, प्रकल्पाविरोधात काही तक्रारी आहेत का, प्रकल्पाच्या विविध मंजुऱ्या, प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रकल्पाच्या मंजूर आराखड्यात काही बदल केला का, प्रकल्पाच्या नोंदणीचं नूतनीकरण केलं का, या सर्व तपशिलाचा QR कोडमुळे एका क्लिकवर सहजपणे उपलब्ध होणारी ही माहिती आहे। त्यामुळे ग्राहकाला निर्णय घ्यायला मदत होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं आजोळगाव असलेल्या सिंदखेड राज्यातील पुरातन वास्तूंची सातत्यानं पडझड सुरू आहे। मात्र याकडे पुरातत्व विभाग लक्ष देत नसल्याचा आरोप होतोय। त्यामुळे लखोजी राजेंचं वंशज आणि इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त केली। राजमाता जिजाऊंचे वडील लखोजी राजे जाधव यांच्या समाधीचा दगड निखळलाय।
जिजाऊंचं जन्मगाव असलेल्या सिंदखेड राजा गावात असलेल्या पुरातन वास्तूची पडझड सुरू झाली आहे। जिजाऊंच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या या गावातील पुरातन वास्तूंच्या देखभालीकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। इतिहासकालीन वास्तूच्या जतनासाठी जाधव घराण्याचे वंशज वारंवार आवाज उठवतायत, मात्र त्याकडे कोणी लक्ष देत नसल्याचा आरोप शिवाजीराजे जाधव यांनी केलाय। 4 दिवसापूर्वी एक दगड पडला, भविष्यामध्ये ही समाधी नष्ट होऊ शकते, असा ठेवा पुन्हा होणे नाही, याचं जतन संवर्धन करणं काळाची गरज आहे। केंद्रीय पुरातत्व खात्याकडे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सतत पाठपुरावा करते, पण ते यांची दखल घेईना। जनप्रतिनिधींनी सुद्धा याकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे आणि केंद्रामध्ये याचा आवाज उठवला गेला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सगळे राजकारण करतात, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोळ गावातील पुरातन वास्तूंच्या देखभालीसाठी कुणी पुढाकार घेत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल। कोल्हापुरातील रंकाळा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडलाय। रंकाळा तलावातील मासे मृत्युमुखी पडलेत। रंकाळा तलावाला पडलेल्या प्रदूषणाचा विळखा सोडवावा अशी मागणी पर्यावरण प्रेमी करतायत। कोल्हापुरातील रंकाळा तलावाचं कोल्हापूरकरांच्या मनात एक विशेष स्थान आहे। जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कोल्हापूरकर या रंकाळा तलावाला भेट देतोच, मात्र याच रंकाळा तलावाला प्रदूषणाचा विळखा पडलाय। रंकाळा तलावात सांडपाणी, ड्रेनेजचं पाणी मिसळलं जातं, तसंच कचऱ्याचं प्रमाण वाढल्यानं रंकाळ्याच्या प्रदूषणात भर पडली आहे। या प्रदूषणामुळे मासे मृत पडण्याचं प्रमाण वाढलंय। तलावाच्या काठाला मृत मासे आढळून येत असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। प्रदूषण रंकाळ्यात प्रमाण वाढत आहे हे निदर्शनात आणून दिलेलं आहे। आता आमची एकच मागणी की रंकाळ्यामध्ये जे वाढते प्रदूषण आहे ते थांबलं गेलं पाहिजे। रंकाळा तलावाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी सर्वसामान्य कोल्हापूरकर करतायत। आतापर्यंत तुम्ही 1 किलो वजनाचं रताळ पाहिलं असेल, मात्र पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये तब्बल 5 किलो 330 ग्रॅमचं रताळ आढळून आलंय। जुन्नरच्या शेतकऱ्याच्या शेतात निघालेल्या या रताळ्याची सध्या जोरदार चर्चा आहे। उपवासासाठी कंदवर्गीय असलेलं रताळ सगळ्यांना परिचित आहे। एका रताळ्याचं वजन पावशेर, अर्धा किलो किंवा फार फार तर 1 किलो भरल्याचं तुम्ही पाहिलं असेल। मात्र जुन्नर तालुक्यातल्या माळवाडी नेतवड इथले शेतकरी पंढरीनाथ बाळू बटवाल यांच्या रताळ्याच्या शेतात तब्बल 5 किलो 330 ग्रॅमचं एक जम्बो रताळ निघालंय। 2 दिवसांपूर्वी बटवाल आपल्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या शेतीमध्ये रताळ्याची काढणी करत होते, त्यावेळी त्यांना हे जम्बो रताळ हाती लागलं। नेतवड आणि ओतूर पट्ट्यात काळी कसदार जमीन असून इथले शेतकरी आपल्या शेतीत घरच्या जनावरांचं शेणखत वापरतात। यासोबत सेंद्रिय शेतीचा जास्तीत जास्त अवलंब करत असल्यानं पीक जोमदार येत असतं। या शेतकऱ्याच्या शेतात जम्बो रताळ आल्यानं जम्बो रताळ्याची चर्चा सगळीकडे सुरू असून काही जण बाबो आणि अबाबो म्हणत त्याला दाद देत आहेत। त्यामुळे हे रताळ की टरबूज असा प्रश्न नक्की पडला असेल। या सगळ्या घडामोडींसोबत 100% बातम्या या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।